तेव्हा मी डिसाईड केलं की मला मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे. लाईक त्याच्या मागे पण खूप मोठी स्टोरी आहे. सो मी तेव्हा डिसाईड केलं होतं की मला AFMC हे पुण्याचं कॉलेज पाहिजे. सो असं म्हणलं तसं की नीट ही एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. मग ही किती तासाची असते, ह्याला सिलेबस कुठला असतो, सो किती तासाची असते आणि ही कधी होते एक्झाम? सो आर्म फोर्स त्याच्या नावातच आर्मी येतं, तर त्यांची एक वेगळी एंट्रन्स अँड इंटरव्ह्यू होतो. त्याला टॉडलर असं म्हणतात अँड ती 2 दिवसाची असते. सो तो एक माझं मेंटॅलिटी होती की मला नेक्स्ट 80 इयर्स माझे नीट बनवायचे. सो मला आता हा स्ट्रगल तर करावंच लागणार आहे. और मी आता जिथे आहे तिथे मी खुश नाही आहे. मला ह्याच्यापेक्षा जास्ती चांगलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की स्पेक्ट्रम अकॅडमी गेली 25 वर्ष या ज्ञानदानाचं काम अतिशय उत्कृष्ट रीतीने करत आहे. आपल्या अकॅडमीच्या तर्फे MPSC, UPSC तसंच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा यांचं मार्गदर्शन केलं जातं. तसंच 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना आपण JEE, नीट ह्या स्पर्धा परीक्षांकरता पण आपण तयारी करून घेत असतो. आणि स्पेक्ट्रम अकॅडमीचं मूळ उद्देश जर आपण बघितलं तर सर्वसामान्य, सर्व प्रकारच्या, सर्व मुलांकरता हे ज्ञानाचं भांडार अगदी माफक स्वरूपात आणि अगदी सहजरित्या उपलब्ध व्हावं, हाच या अकॅडमीचा सुरू करण्यामागचा उद्देश आणि कायमच इथून पुढे ध्येय राहील. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या चॅनलवर आपण तुमच्या विद्यार्थी मित्रांकरता नवनवीन गोष्टी, नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत आणत असतो. आजही आपलीच अशी एक मैत्रीण, आपल्याच क्लासची विद्यार्थिनी, हिला आज आपण आपल्या करिअर कट्टा या सदरामध्ये तुमच्याशी संवाद साधायला बोलवलं आहे. जसं सगळ्याच मुलांना माहिती आहे की 11वी 12वी सायन्स साईड घेऊन उत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे इंजिनिअरिंग आणि मेडिकल या क्षेत्रासाठी स्वतःला तयार करत असतात आणि मेडिकल क्षेत्रामध्ये ॲडमिशन करता नीट ची एक्झाम घेतली जाते, म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट. आणि ह्या एक्झाम विषयी अनेक मुलांना भीती पण असते, अनेक प्रश्न असतात. बरीच माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध आहे. आजच्या सोशल मीडियमाच्या माध्यमामध्ये ही माहिती आपल्यापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचत असते. पण जसं म्हणतात ना की जो ह्यातून गेलाय त्याच्याकडून मार्गदर्शन जर मिळालं तर ते अधिक उत्तम नाही का? आणि म्हणूनच आज आपण आपल्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या नाशिक ब्रांचची आपली विद्यार्थिनी अंकिता पाटील हिला आपण बोलवलेलं आहे. हाय अंकिता, तुझं स्वागत आहे. हॅलो मॅम. सर्वप्रथम मी अंकिताची तुम्हाला ओळख करून देते. अंकिता पाटील ही आपल्या नाशिक ब्रांचची स्पेक्ट्रम अकॅडमीची विद्यार्थिनी आहे आणि हिने ह्या वर्षी नीटमध्ये 628 मार्क मिळवलेले आहेत. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ह्या वर्षीची नीटची एक्झाम किती टफ होती. आपण सगळ्यांनी हे ऐकलेलं आहे. आणि ह्या टफ एक्झाम मध्ये तिचा हा 628 स्कोर हा खूपच छान आहे आणि हा स्कोर तिच्या अथक मेहनतीने तिला मिळालेला आहे. आपण आज अंकिताकडूनच जाणून घेऊयात की तिने हे यश कसं संपादन केलं. सो अंकिता, पुन्हा एकदा तुझं स्वागत. आणि माझी अशी इच्छा राहील की तू आपल्या ह्या चॅनलच्या थ्रू आणि ह्या इंटरव्ह्यूच्या थ्रू नीट विषयीचे अनेक समज, गैरसमज किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी काही भीती असते ती आज तुझ्या बोलण्यातून आणि तुला ऐकण्यातून दूर होईल. सो आपण सगळ्यात पहिल्यांदी तू मेडिकल करायचं किंवा मला डॉक्टर व्हायचंय असं तुला कधी वाटलं? मला तरी म्हणजे 11th पर्यंत इतकंच होतं की मला आर्किटेक्चर करायचं आहे आणि मी ऑलमोस्ट लाईक 11th मध्ये बायो घेतलंच नव्हतं. माझं फक्त मॅथ्स होतं. बट मी 12th मध्ये जसं माझा ऑप्शन फॉर्म परत 12th रिॲडमिशन झालं आणि मला 12th जेव्हा फॉर्म भरायचा होता तेव्हा मी डिसाईड केलं की मला मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे. लाईक त्याच्या मागे पण खूप मोठी स्टोरी आहे की मला मेडिकलमध्ये थोडा इंटरेस्ट पण होता. सो मी तेव्हा डिसाईड केलं होतं की मला AFMC हे पुण्याचं कॉलेज पाहिजे आणि मी तिथेच जाणार.
आणि मग मी 12th मध्ये डिसाईड केलं होतं की मला नीट द्यायची. ओके. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, मी हे मुद्दामून तुम्हाला सांगू इच्छिते की 11वीला तिचं हे ध्येय नव्हतं. सो बरेचदा विद्यार्थी आम्हाला विचारतात की आम्ही 12वीला डिसाईड केलं की आम्हाला नीट द्यायची आणि आम्ही सुरुवात केली तर आम्ही देऊ शकतो का? आम्हाला ही एक्झाम करता येईल का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सो नक्कीच तुमचं जर प्रयत्न असेल आणि मेहनत असेल तर तुम्ही ही एक्झाम 12वीला जरी तुमचं डिसिजन झाला असेल तरी तुम्ही ही नक्कीच देऊ शकता. अंकिता, जसं तू म्हणलीस की तुला 12वीला तू डिसाईड केलंस की तुला डॉक्टर किंवा आपण म्हणत वैद्यकीय क्षेत्रामध्ये यायचंय आणि तू म्हणलीस की तू डिसाईड केलंस की AFMC, बरोबर ना? सो ह्या ठिकाणी तुला इच्छा आहे की तुझा प्रवेश व्हावा. तर सगळ्यात पहिल्यांदी आपण थोडंसं या परीक्षेचं स्वरूप आपल्या विद्यार्थ्यांना सांगूयात. सो असं म्हणलं तसं की नीट ही एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. मग ही किती तासाची असते? ह्याला सिलेबस कुठला असतो? सो किती तासाची असते आणि ही कधी होते एक्झाम? नीट ही बेसिकली 3 आवर्सची असते. लाइक आता जेव्हा लॉकडाऊन होतं तर लॉकडाऊनमुळे 2 to 3 इयर्स ही 3 hours 20 मिनिट्सची होती. बट यांनी परत NTA नी 3 आवर्सची एक्झाम केलेली आहे. अँड आता नीट होते ती बेसिकली 3 आवर्सची होते. तिला कंप्लीट NCERT असते. कंप्लीटली 11th and 12th आणि NCERT ही CBSE पोर्शन आहे SSC 9. सो इतकंच आहे की तुम्ही म्हणजे जितकं जास्ती आपण NCERT ला स्टिक टू राहू तितकं जास्त आपल्याला नीटचा पेपर इझी जातो. ओके. सो जसं तू म्हणालीस की 3 तासाची असते आणि ह्याला आपला NCERT म्हणजे ज्याला आपण 10वी पर्यंत CBSE पॅटर्न म्हणतो. सो तो बोर्ड किंवा त्या बोर्डचा अभ्यास असतो, बरोबर ना? येस. आणि ही जी नीट ही एक्झाम आहे, ही एक्झाम वर्षातून एकदा होते का वर्षातून त्याचे 2 अटेम्प्ट असतात? कसं असतं? नीट ही एकदाच होते. मेच्या फर्स्ट वीक मध्ये होते. लाइक मेचा फर्स्ट संडे तेव्हाच ही एक्झाम कंडक्ट होते. मग तो कधी पूर्ण वीकेंड म्हणजे पूर्ण मंडेला जर फर्स्ट मे असला आणि जो पण फर्स्ट संडे असला मेचा फर्स्ट संडेला नीट कंडक्ट होते. सो विद्यार्थी मित्रांनो, जसं तिने सांगितलंय की फर्स्ट संडे मेचा जो असेल तर तेव्हा ही एक्झाम होते. सो ह्या वर्षी पण मे मधला जो पहिला रविवार असेल तेव्हा ही एक्झाम कंडक्ट केली जाईल. ह्याचे फॉर्म कधी सुटतात, म्हणजे ह्या फॉर्म भरायचे कधी असतात? तरी फेब्रुवारी फर्स्ट किंवा सेकंड वीक मध्ये फॉर्म घेऊन जातात. आणि सगळी ऑनलाईन प्रोसिजर असते. त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे असतात, जसं काय आपला फोटो, पासपोर्ट साईज फोटो, पोस्ट कार्ड साईज फोटो, आपले फिंगरप्रिंट्स असतात. मग काही आपले 10th मार्कशीट असते, आधार कार्ड असतं. आधार कार्ड इज व्हेरी कंपल्सरी, कारण आपण जे आधार कार्ड तिकडे अपलोड करू एक्झाम सेंटरला सेम आधार कार्ड आणि सेम फोटो ID घेऊन जावे लागतात. पोस्ट कार्ड साईज पण आणि त्याचा स्मॉल फोटो असतो तो पण. ओके, म्हणजे तुमचं डॉक्युमेंटेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे सुरुवातीपासूनच. येस. अँड नीटचा फॉर्म 1 मंथ पर्यंत चालतो. लाइक ऑलमोस्ट 1 मंथ पर्यंत चालतो. आणि दर एक फोटो खाली आपलं नाव आणि डेट ही असलीच पाहिजे. ओके. आता हे तर झालं की एक्झाम होते कधी, एक्झामचा वेळ किती असतो, सिलेबस काय आहे. आता आपण थोडंसं मुख्य मुद्द्याकडे येऊया की बरेचदा प्रश्न असतो मुलांना की नीटची तयारी कशी करायची. तर तू कशी तयारी केलीस? मी तरी लास्ट 1 to 2 मंथ्स फक्त रिव्हिजनसाठी ठेवलेले होते. अँड मी एक टेक्निक लाइक पोमोतारो टेक्निक यूज करायची अभ्यासाला. सो दॅट मला इनफ ऑफ ब्रेक्स भेटायचे आणि इनफ ऑफ तेवढं अभ्यास पण व्हायचा माझं माइंड पण फ्रेश राहायचं. अँड आय यूज टू बी लाइक रिफ्रेश पण राहायची मी पूर्ण वेळ. सो मी मोस्टली पोमोतारो टेक्निक यूज केलेली आहे. बट लास्टचा 1 मंथ वॉज स्ट्रिक्ट स्टडी. नो टेक्निक्स, नथिंग, ओनली स्ट्रिक्ट स्टडी. आणि जे मी माझे सेल्फ नोट्स बनवले होते तेवढेच. ओके. सो आता जसं तू म्हणलीस की मी पोमोतारो टेक्निक वापरली ह्याकरता. सो मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल आणि आपल्या विद्यार्थी मित्रांनाही आवडेल की पोमोतारो टेक्निक म्हणजे काय. नक्कीच युट्यूबवर सर्च केलं तर मिळेल ह्या टेक्निक विषयी, पण तरी तुझ्याकडून ऐकायला आम्हाला अधिक आवडेल. पोमोतारो टेक्निक इज बेसिकली आपण जर 1 तास अभ्यास करतोय, 1 तास मध्ये आपण 2 सेट्स डिवाइड करायचे, लाइक 30 मिनिट्स अँड 30 मिनिट्स. सर फर्स्ट सेट ऑफ 30 मिनिट्स इज लर्निंग आणि त्याच्यानंतर 5 मिनिट्सचा ब्रेक घ्यायचा. बट दॅट 5 मिनिट्स ऑफ ब्रेक शुड बी कंपल्सरी 5 मिनिट्स ऑफ ब्रेक. लाइक 5 मिनिट्स ते 6 मिनिट्स नाही झाले पाहिजे. मग ते 5 मिनिट्सचा ब्रेक घेतल्यानंतर वी गेट अगेन 30 मिनिट्स. जसं आपण आता हे
कंटिन्युअसली 1.5-2 तासासाठी घेतला तर तो लास्ट मध्ये 2 तासानंतर जो ब्रेक राहील तो थोडा मोठा ब्रेक राहील, एक 10 मिनिट्स 15 मिनिट्स एवढा ब्रेक राहतो. म्हणजे या टेक्निक मध्ये स्टडी आणि त्या स्टडीची रिव्हिजन आणि त्या जो काही तू पॉइंट स्टडी केलायस त्या मुद्द्यावर किंवा त्या पॉइंटवरचे क्वेश्चन्स, थोडक्यात असं आपण स्वरूप आहे असं म्हणू शकतो. येस. बरोबर ना? आणि हे करत असताना छोटे छोटे स्मॉल ब्रेक्स घ्यायचे. ब्रेक्स. आता हे तर झालं तुझं टेक्निक, पण तरीही जेव्हा आपण म्हणतो की आपण जर आपल्या इकडच्या महाराष्ट्राकडच्या विद्यार्थ्यांचा विचार केला की ज्यांचं शालेय शिक्षण SSC या बोर्डातून झालेलं असतं, तर बरेचदा 11वी-12वीला NCERT बोर्ड हा खूप डिफिकल्ट वाटतो मुलांना, किंवा त्याचे बेसिक कन्सेप्ट अंडरस्टँड करणं, आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की ह्या एक्झाम खूप डिफिकल्ट आहेत, आपल्याला जमतील नाही जमतील. तर मग अशा विद्यार्थ्यांनी ह्या NCERT सिलेबसचा अभ्यास कसा करावा? जसं तुझ्या आता एका मुद्द्यातून आलं की तुझ्या सेल्फ नोट्स होत्या, बरोबर ना? तर मग ह्या सिलेबस कडे तू कसं बघितलंस? कारण मला असं वाटतं की तुझंही SSC मधूनच झालंय शिक्षण का CBSE? नाही, SSC मधून. तुझ्यासाठी पण हा बोर्ड खूप नवीन होता तसं बघायला गेलं तर. तर मग ह्या सिलेबस कडे तू कसं बघितलंस, किंवा ह्या सिलेबसला आपण म्हणूयात की प्रॉपर पद्धतीने करण्याकरता तू काय काय मटेरियल वापरलं, जसं एक टेक्निक सांगितलंस तू, तर थोडंसं तुझ्या अभ्यास कसा केलास थोडक्यात ह्याच्याविषयी सांगा मला. मी बेसिकली काय केलं होतं, लाईक जेव्हा माझं 12th आणि नीट होती तर तेव्हा मी मोस्ट ऑफ द टाइम मी नीटवरच फोकस केलेला होता. अँड मी नीट सोबत फोकस करता करताना NCERT रिव्हिजन चालू करून दिला होता. जसं आता सपोज फर्स्ट चॅप्टर आहे ॲनिमल किंगडम, सो 11th अँड 12th मधलं जेवढं ॲनिमल बेसिस आहे पूर्ण ते कम्प्लीट केलं होतं आधी. अँड मग मी ह्युमन फिजिओलॉजी अँड बाकी सगळ्या टॉपिक्सकडे गेली होती. त्याच्यामध्ये पण मी बघितलं होतं की लाईक कोणता टॉपिक आहे जो मला हार्ड जातोय, कोणता टॉपिक आहे जो मला सारखं सारखं रिवाइज करावा लागतोय. सो बेसिकली मी काय करायची, लाईक माय डे यूज टू स्टार्ट ॲट 3 AM. 3 AM to 4:30 माझा रिव्हिजन टाइम असायचा, ऑल 3 सब्जेक्ट्स फ्रॉम बिगनिंग टू द पॉइंट आय एम स्टडिंग, लाईक पूर्ण अँड एव्हरी डे. सो ते मला रिवाइज जरा जास्ती फास्ट झालं. अँड जसं मी पण SSC मध्ये होती अँड अचानक मला NCERT झाल्या अँड सगळं मग तसं थोडं हार्ड होतंच, मोस्ट ऑफ द मुलांना हार्ड होतं. तर त्या पॉइंटला मी काय केलं ना, मी जेवढे जास्ती म्हणजे व्हिडिओ लेक्चर्स बघायला लागले अँड देन मग मी त्याचे दर एक गोष्टीचा सोल्युशन शोधून घ्यायची. सपोज आता मला ही गोष्ट आठवत नाहीये सो त्याच्यावर नेमोनिक्स बनवायचे अँड मग तसा अभ्यास केलेला होता. लाईक डू ऑर डाय सिच्युएशन असते, वी हॅव टू डू इट अदरवाइज विल डाय, सो वी हॅव टू डू इट. सो म्हणजे मला अंकिताच्या बोलण्यातून असं लक्षात येत आहे की ज्या एक्झामला तुला फेस करायचं होतं त्या एक्झाम विषयी तू अगदी छोट्या छोट्या बारीक गोष्टी पण अभ्यासल्या होत्यास, की बरेचदा असं असतं ना की आपल्याला भीती वाटते एखाद्या गोष्टीला फेस करायला. सो मग ही भीती मला अंकिताच्या बोलण्यातून आता असं लक्षात येते की तिने तिची भीती कशी कमी केली. तर मग तो सिलेबस समजून घेतला असतो, NCERT म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठले चॅप्टर असतात, मग मे बी तू त्याचं वेटेज काढलं असशील, बरोबर ना? आणि मग त्यानंतर तिन्ही सब्जेक्ट्सना थोडंसं तू एक टाइम टेबल बनवलं असेल तुझं. सो थोडक्यात काय, सो तिने स्टेप बाय स्टेप त्या भीतीला तिने थोडक्यात आपण म्हणूयात फेस केलं. अंकिता, जसं तू आता म्हणालीस की ॲनिमल किंगडम, जसा तू आता एक उल्लेख केलास, तर म्हणजे तू असं एक साखळी बनवली होतीस का? म्हणजे ॲनिमल किंगडम म्हणजे सगळे ॲनिमल्सचे चॅप्टर एकत्र, म्हणजे थोडक्यात ज्याचं एक बेसिक प्रिन्सिपल आहे ते सगळे चॅप्टर्स तू एकत्रित स्टडी केले असं तुला म्हणायचंय? येस, ते मी केलं होतं. ओके, म्हणजे सेम प्रिन्सिपल तू फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी पण अप्लाय केलं होतंस? नाही, फिजिक्स अँड केमिस्ट्री लाईक मी फिजिक्सचा 11th पार्टवर जास्ती फोकस केला होता कारण की 11th इज द बेसिक्स. सो फिजिक्सचा मी 11th जास्ती फोकस केलेला होता अँड केमिस्ट्री सेम, लाईक ऑर्गॅनिक आधी केलं होतं, मग इनऑर्गॅनिक अँड मग फिजिकल. माझे कॅल्क्युलेशन्स थोडे वीक होते सो मी फिजिकलला जास्ती नाही करायची, बट ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक स्ट्रॉंग करून ठेवलं होतं. सो फिजिकलमध्ये 1-2 मार्क्स गेले, म्हणजे 1-2 क्वेश्चन रॉंग आले तरी ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सेव्ह होऊन जातं. ओके, म्हणजे तू एक्झामचाही आणि त्याच्या मार्किंग सिस्टीमचाही तू बारकाईने थोडा अभ्यास केला होतास की थोडक्यात म्हणजे तुला बॅलन्स करता येतील गोष्टी. अनेक स्टुडंटचं किंवा विद्यार्थ्यांचं असं असतं की एखादा पार्ट थोडासा वीक आहे तर तो त्यांचा जो स्ट्रॉंग पार्ट आहे त्याच्यावर त्यांनी अधिक मेहनत घेतली पाहिजे. सो वीक पार्टला त्यांना थोडंसं बॅलन्सिंग करता येईल असं आपण म्हणू शकतो. येस, ते होतं.
ओके. सो अंकिता, जसं आता आपण म्हणलं तसं की तू म्हणत होतीस की मी 3ला उठायचे, बरोबर ना? हो. सो थोडक्यात तुझं दिवसाचा दिनक्रम कसा असायचा? तर मला विद्यार्थी मित्रांनो विशेषतः इथं तुम्हाला असं सांगायचंय की अंकिताचा हा नीटचा सेकंड अटेम्प्ट होता, थर्ड अटेम्प्ट होता अंकिताचा. आता त्याच्याविषयी पहिल्यांदा अंकिता तू आम्हाला सांग की थर्ड अटेम्प्टला का आलीस तू, ती तुझ्याकडून गोष्ट ऐकायला आवडेल आधी आम्हाला, आणि मग नंतर तुझा दिनक्रम कसा होता. ऍक्च्युली झालं काय होतं, माझं लास्ट इयर ऍडमिशन झालं होतं, बट नॉट इन द कॉलेज विच आय वॉन्ट. लाईक मला ते कॉलेज नको होतं अँड इट वॉज लाईक ते साऊथ मध्ये कॉलेज. लाईक सगळ्यांना माहितीच असेल सीएमसी वेल्लोर. माझं सीएमसी वेल्लोरला ऍडमिशन झालं होतं. दोघं राऊंड्स मध्ये माझा सीएमसी वेल्लोरला नंबर लागला होता. अँड मग काही रिझन्स मुळे ना त्या लास्ट इयर काउन्सिलिंग पण डिले होती, राऊंड्स पण थोडे डिले झालेले होते अँड तेव्हा नीटला फक्त 3 का 4 महिनेच बाकी होते. सो म्हणून मग मी डिसाईड केलं की मी अजून एक चान्स, अजून एक ट्राय करून बघेल. AFMC ला ऍडमिशन घ्यायचा. AFMC माझी ही लाईक मी माझा फर्स्ट अटेम्प्ट 2023 मध्ये दिला होता. मला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये 520 मार्क्स होते अँड फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पण मी फेल. लाईक इट वॉज ऑलमोस्ट अ फेल. MBBS साठी इनकम्प्लीट होतं अँड माझ्या घरच्यांचा एक स्ट्रिक्ट रूल होता, एकतर MBBS किंवा मग डायरेक्टली फार्मसी, नथिंग इन बिटवीन. लाईक नो BPT, नो BMS, नो BDS, काहीच नाही. सो म्हणून मला तो एक नाही का वॉइड होता की मी 2023 पासून एकच कॉलेज ड्रीम केलं होतं की मला AFMC ला जायचं आहे. मला AFMC मध्येच पाहिजे होतं ऍडमिशन. इट इज आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज. सो मग मी अजून एक ट्राय घेतला की ऍटलिस्ट यावेळेस जर माझं AFMC ला झालं तर वेल अँड गुड, नाही तर आय विल ऍडजस्ट विथ व्हॉट आय हॅव. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की जसं ती अंकिता आपल्याला म्हणाली की 2023 मध्ये 2023 मध्ये तिने तिचा पहिला अटेम्प्ट दिला आणि तिचं ड्रीम होतं की MBBS आणि त्यातही तिला AFMC म्हणजेच आर्मी फोर्स मेडिकल कॉलेज इथं तिला ऍडमिशन हवी होती, पण ती तिला मिळत नव्हती. मग तिने सेकंड अटेम्प्टला, तुझा स्कोर किती होता अंकिता? 578. 578. आणि मग तिला त्यावेळेस मात्र MBBS कॉलेज मिळालं, टॉप 10 मधलं कॉलेज मिळालं, पण तरीही तिला त्या कॉलेजपेक्षाही AFMC जे तिचं स्वप्न होतं त्यामध्ये तिला ऍडमिशन हवी होती. आणि मागच्या वर्षी आपल्या सगळ्यांनाच माहितीये की नीटचे काउन्सिलिंग राऊंड काही कारणाने उशिरा झाले होते आणि मग थोडा वेळ पुढच्या नीटला असल्यामुळे मग अंकिताने हा तिसरा अटेम्प्ट तू दिलेला आहेस आणि आत्ताचा तुझा आपण म्हणलं असं स्कोर 628 आहे. मग आता तुला ह्या स्कोरला AFMC मध्ये जर ऍडमिशन आता तू घेणार आहेस तर मग आता AFMC ची तयारी कशी केलीस तू, किंवा AFMC ची तयारी कशी करतात? ते आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज आहे. सो आर्म्ड फोर्स त्याचं नावातच आर्मी येतं, तर त्यांची एक वेगळी एंट्रन्स अँड इंटरव्ह्यू होतो. त्याला टॉडलर असं म्हणतात अँड ती 2 दिवसाची असते. सो 2 दिवस बेसिकली काय होतं, ज्या दिवशी तुम्हाला रिपोर्टिंग असतं त्या दिवशी सकाळी तुमची एक फिजिकल टेस्ट होते आणि त्याच दिवशी इव्हनिंगला तुमची अजून एक मेडिकल हेल्थ टेस्ट होते. नेक्स्ट डे तुमचा इंटरव्ह्यू होतो अँड नेक्स्ट डे लगेच संध्याकाळी एक रिटन टेस्ट होते. इट इज बेसिकली 200 मार्क्सची टेस्ट असते आणि त्या 200 मार्क्स मध्ये आपल्याला तरी अबाउट 190 स्कोर करायचे असतात, कारण खूप जास्ती कॅन्डिडेट्स असतात आणि त्या कॅन्डिडेट्स मध्ये पण 150 सीट्स, 150 कॅन्डिडेट्स त्यांना चॉईस करायचे असतात अँड इन दॅट 150 कॅन्डिडेट्स त्यांचा एक मिलिटरी कोटा वेगळा असतो. सो बेसिकली आपल्याकडे उरता फक्त 120 सीट्स. सो दॅट 120 सीट्स साठी लढणारे खूप जण असतात, कारण आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज इज वन ऑफ दी टॉप 5 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस अँड तिथले बेनिफिट्स पण तसे आहेत. सो खूप सारे असे जण असतात जे आर्मीचं ऑलरेडी एम करतात आणि त्यांना जे भेटत नाही, सो ते गो थ्रू मेडिकल फील्ड्स. ओके. तर म्हणून याचा कॉम्पिटिशन पण थोडी जास्ती असते अँड या 4 राऊंड्स मधनं पण त्यांच्या इंटरव्ह्यूच्या कोणी जर आउट झालं तर त्यांचे बाकीचे 3 राऊंड्सचं काहीच व्हॅलिडेशन राहत नाही, ते डायरेक्टली आउट होऊन जातात. ओके. म्हणजे सगळ्या प्रकारच्या मेडिकल एक्झाम म्हणजे ऍडमिशन्स मधून ते आउट होतात त्या वर्षाकरता, का तुम्ही दुसऱ्या
मेडिकल कॉलेजेसना नाही, ऍडमिशन? दुसऱ्या मेडिकल कॉलेजेसला आपण घेऊ शकतो, बस AFMC मधनं अच्छा, बाहेर ते होऊन त्या जातं. म्हणजे थोडक्यात त्या स्पर्धेतून ते बाहेर पडतात, हो. AFMCच्या स्पर्धेतून. बघा मित्रांनो, की जर तुमची स्वप्न मोठी असतील आणि तुमची स्वप्न पूर्ण करण्याची जर जिद्द असेल, तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. हेच आपल्याला अंकिताच्या उदाहरणातून दिसतं. जसं अब्दुल कलाम म्हणतात ना, की ती खरी स्वप्न जी तुम्हाला झोपून देत नाहीत. आणि खरोखर आपल्याला अंकिताकडे बघून हे लक्षात येतं, की तिने दिवस रात्र एक केलं. तिने तिचा संघर्ष कायम ठेवला, तिने तिचा अभ्यास चालू ठेवला आणि तिने तिचं हे स्वप्न पूर्ण केलं. आता अंकिता, नक्कीच अनेकांना प्रश्न असतील, की 3 अटेम्प्ट तिने दिलेत, मग 3 अटेम्प्ट दिले तर काय कोणीही एवढा चांगला स्कोर करेल. पण मला नक्की हे माहिती आहे, कारण मी स्वतः एक शिक्षिका आहे आणि मी अनेकदा मुलांना बघत असते आणि स्वतः मी नीटच्या एक्झाम जवळून बघितल्यात. तर नीट सारख्या एक्झाम मध्ये री अटेम्प्ट देणं किंवा रिपीट करणं एक्झाम आणि सेकंड इयर किंवा सेकंड किंवा थर्ड अटेम्प्टलाही चांगला स्कोर आणणं, हे खूप आपण म्हणूयात मेंटल गेमचं काम आहे. कारण खूप प्रेशर असतात. म्हणजे जसं आपण म्हणूयात, की आपल्याच बरोबरची, आपल्याच कॉलेजमधली आपलेच मित्रमैत्रिणी कदाचित पुढे गेलेले असतात. एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये एक प्रकारचं एक फॅमिलीचं एक थोडंसं नाही म्हटलं तरी प्रेशर असतं, बर्डन असतं. आणि बरेचदा आपण अशा पण स्टोरीज ऐकतो, की अरे तिने तर नीट रिपीट केली पण तिला तर मार्क कमी पडले. सो अनेक गोष्टी असतात. तर मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिसरा अटेम्प्ट देण्याचं करेज तू कसं दाखवलंस आणि हे करताना तू तुझं मानसिकता कशा पद्धतीने आपण म्हणूयात पॉझिटिव्ह ठेवलीस, सकारात्मक ठेवलीस? मेनली तर माझं ड्रीम होतं की AFMCच पाहिजे मला. कारण त्याचा ते म्हणतात ना, थोड्या दिवसांचा स्ट्रगल अँड पुढचे 80 इयर्स ऑफ लाईफ सेट. सो तो एक माझं मेंटॅलिटी होती की मला नेक्स्ट 80 इयर्स माझे नीट बनवायचे. सो मला आता हा स्ट्रगल तर करावाच लागणार आहे. कॉज मी आता जिथे आहे तिथे मी खुश नाहीये. मला याच्यापेक्षा जास्ती चांगलं पाहिजे. सो त्याच्यासाठी मी स्ट्रगल केला होता. अँड एक असतं ना, आय वॉज स्ट्रगलिंग फॉर माय ओन सेल्फ, नॉट फॉर एनीवन एल्स. आय वॉज स्ट्रगलिंग फॉर माय ओन सेल्फ. कारण मी सक्सेसफुल झाल्यावर याच्यात कोणाचाच फायदा नाहीये. इट इज माझा स्वतःचा फायदा आहे. अँड आपण बोलतो ना, की आपल्याला पूर्ण एक फुल प्रूफ प्लॅन नकोय स्टार्ट व्हायला, थोडंसं करेज पाहिजे. सो जेव्हा मला मी थर्ड अटेम्प्टचं ठरवलं, 1 वीक तर आय वॉज व्हेरी डिस्टर्ब की मला हे नाही करायचंय सगळं परत. सो आय स्टार्टेड अगेन. म्हणजे मी एक मॉर्निंगला काय केलं, मी माझ्या सेम रुटीननी उठली. मी बुक्स उघडल्या अँड आय जस्ट स्टार्टेड अँड एव्हरीथिंग जस्ट स्टार्टेड, एव्हरीथिंग बिगिन. सो वी जस्ट नीड सम करेज टू बिगिन. पूर्ण प्लॅन जरी नसला सेट, फुल प्रूफ प्लॅन. सो फ्युचरचा जास्ती विचार करण्यापेक्षा मे बी मी आत्ताचा प्रेझेंटचा विचार केला होता की अँड आय वॉज थोडा बहुत, म्हणजे मी बोलते की मी थोडी बहुत सेल्फिश आहे मी, की मी माझ्या फ्रेंड्सला माझ्यापासून लांब करून दिलं होतं. मी माझ्या घरच्यांना, मी माझे फेस्टिवल्स नाही, काही नाही, काहीच नाही. नो सोशल मीडिया, नथिंग. सो म्हणून मग एक ते पण एक मला बेनिफिट होता. अँड जसं मी सेकंड अटेम्प्ट मध्येच सांगितलं होतं, मी 578 आणलेले होते. सो मी तेव्हा पण लाईक इतकी खुश नव्हती माझ्या मार्क्सने. बट मग तो फार थोडासा असा स्कोर चालून गेला. बट जेव्हा कॉलेज अलॉटमेंट झाले तर तेव्हा मी अजून डिसअपॉइंट झाली. सो मला नंतर ही डिसअपॉइंटमेंट नव्हती, 80 इयर्स साठी नव्हती नव्हती पाहिजे, की यार मी अजून एक ट्राय केला असता तर काश मी आज त्या कॉलेजमध्ये असते. सो मे बी दॅट वॉज माय मोटिवेशन की मला एकतर करायचं होतं. सो समथिंग इज बेटर दॅन नथिंग. सो लेट इट बी. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, की आपण म्हणतो ना कधी कधी स्वार्थी होणं चुकीचं असतं, पण योग्य गोष्टीसाठी स्वार्थी असणं पण बरोबर असतं. बरोबर ना अंकिता? आणि तिचं एक वाक्य खूप सुंदर होतं, की पुढच्या 40, 70, 80 वर्षाच्या रिग्रेट पेक्षा, पश्चातापापेक्षा, की अरे तेव्हा मी एक संधी स्वतःला द्यायला हवी होती, मी तो रिग्रेट तिला नको होता, तो पश्चाताप तिला करायचा नव्हता. आणि म्हणून तिने स्वतःला एक संधी दिली आणि त्या संधीचं तिने सोनं केलं. पण ह्याच बरोबर एक विद्यार्थी मित्रांनो इथं लक्षात घेण्यासारखं आहे, की तिला तिच्यावर पूर्ण आत्मविश्वास होता, की नाही मी हे करून दाखवणार. आणि बरेचदा आपण जर कॉलेज लाईफ मध्ये किंवा जीवनाच्या अनेक वेगवेगळ्या टप्प्यांवर, वळणावर आपण असं म्हणतो ना, लोक काय म्हणतील.
पण बरेचदा तात्पुरतं लोक बरंच काही बोलून जातात, पण जेव्हा तुमचं यश बोलतं तेव्हा आय थिंक सगळ्या बोलणाऱ्याची तोंड बंद होत असतील. आणि आता हा अनुभव तुला यावर्षी नक्की येत असेल की मे बी त्यावेळेला तुझे मित्रमैत्रिणी, तुझ्या घरचे, आजूबाजूचे अनेक जण कानात मागे किंवा तुझ्या समोर, तुझ्या फॅमिलीमध्ये बऱ्याच गोष्टी कुजबुजल्या तर नक्की जात असतील. लाईक लास्ट पण मग आज आता त्यांचं मत काय आहे? लास्ट इयर पण हे झालं होतं. लाईक सगळ्यांचं एकच हे होतं की ड्रॉप नाही घेतला पाहिजे, कारण माझी एक मोठी बहीण होती. सो तिने फर्स्ट अटेम्प्ट दिला. तिला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये 500 समथिंग होते आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये 281 का 280 असेच मार्क्स होते. सो माझ्या घरच्यांचा एकच पॉइंट ऑफ व्ह्यू होता की ड्रॉप नाही घेतला पाहिजे, ड्रॉप नाही दिला पाहिजे. आणि मी तिच्या इतकी हुशार पण नव्हती. आय वॉज अ ॲव्हरेज स्टुडंट. सो म्हणून मग मला तेव्हापासून तो एक रिग्रेट होता, तो एक ऐकायचा एक हे होता की नाही यार, मला का बोलतात सगळे. सो म्हणून मला जेव्हा लास्ट इयर मी सगळ्यांकडनं ऐकलं ना की अरे वा, हिचं ऍडमिशन झालं होतं, लाईक हिचं ऍडमिशन झालंय. सो दॅट वॉज अ हॅपीनेस. थोडाफार असं पीस होता, तो पीस ऑफ माइंड की येस, शी इज नाव सक्सेसफुल, शी इज ऑन द फर्स्ट स्टेप अँड शी इज गोइंग टू बी सक्सेसफुल. मग त्यानंतर इतकं तर कोणी काय बोललं नाही. बट वॉट एव्हर बोलत पण असतील तर मी लोकांकडे इतकं लक्ष दिलं नव्हतं फ्रॉम स्टार्टिंग. मला ती सवय होती की मी सांगितलं ना, मी सेल्फिश होती. सो आय जस्ट थिंक अबाउट माय सेल्फ. सो काही वेळा ते बोलणारे शब्द पण खूप एनकरेजमेंट आणि एक प्रकारची आग देऊन जातात की नाही आता करायचंच आहे. येस, ते तर होतं. कारण मला सगळ्यांनी खूप एकदम हे करून दिलं होतं की अरे आता हिने आर्किटेक्ट घेतलंय, कोणी मेडिकलचं नाही, हिच्याकडनं मेडिकल होणारच नाही. सो मी 12th मध्ये डिसाईड केलं की नाही, मी मेडिकल करून दाखवेल. अँड ती एक करेज होती माझ्यामध्ये की नाही, मी करू शकते मेडिकल. सो मग मेडिकल वॉज देन माय ड्रीम. मग मी ड्रॉप घेतला आणि ड्रॉप इयर मध्ये पण मी ऑलमोस्ट सगळं स्किप केलं होतं की नो फॅमिली फंक्शन्स वगैरे. कारण मग त्यांच्यामध्ये गेलं ना की मग ते एक सारखं एक हे राहायचं की अरे आपण तर ड्रॉप घेतलाय, मग लोकांना काय सांगायचं की आपण काय करतोय. बट मोस्ट ऑफ द लोकांना मी म्हणजे लाईक मी असंच होतं की कीप इट प्रायव्हेट अंटिल इट्स युअर्स. करेक्ट. सो म्हणून मी सगळं प्रायव्हेटच ठेवलं होतं टिल द डे लास्ट इयर. पण टिल द डे की माझा कॉलेज अलॉट होत नाही तोपर्यंत एव्हरीथिंग वॉज प्रायव्हेट. नो वन न्यू की मी नीट परत देते, नो वन न्यू एनिथिंग. बट ज्या दिवशी माझा रिझल्ट आला अँड माझ्या घरच्यांनी जेव्हा सगळ्यांना सांगितलं, सो दॅट वॉज लाईक अ पीस, अ पार्ट इनसाइड मी वॉज लाईक नाउ येस, वी डिड इट. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, किती सुंदर शब्दात तिने सांगितलंय. तिच्या दोन गोष्टी तर आता तिच्या बोलण्यात माझ्या लक्षात आल्या की यू जस्ट नीड टू स्टार्ट. तुम्हाला करेज कशाचं पाहिजे, धैर्य कशाचं पाहिजे की नाही मी स्टार्ट करणार. आणि कुठल्या तरी एका पॉइंटला तुम्हाला स्टार्ट करावं लागतं. आणि ती म्हणली तसं की पूर्ण पिक्चर तुम्हाला कदाचित माहिती नसेल, फ्युचर काय माहिती नसेल, पण वन स्टेप ॲट अ टाइम, एक एक पाऊल तुम्हाला उचलावं लागेल. आणि त्या प्रत्येक पावलाचा प्रकाश तुम्हाला नक्की तुमच्या समोर ती वाट प्रकाशित करेल. हेच आपल्याला अंकिताच्या ह्या आत्ताच्या प्रवासातून आणि आत्ताच्या ह्या बोलण्यातून लक्षात येतं. ह्याचबरोबर मला पालकांसाठी एक खूप छान अंकिता बोलली की तिच्या पालकांनी आणि तिने होईपर्यंत गोष्टी त्यांच्या पुरत्या कौटुंबिक स्वरूपावर मर्यादित ठेवल्या. नाहीतर बरेचदा असं होतं की पालकच कुठेतरी डिमोटिवेट करतात किंवा आपले नातेवाईक आणि आपल्या आजूबाजूचे लोक थोडंसं डिमोटिवेशन करतात. पण माझ्या पालकांनाही विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांच्या स्वप्नांच्या मागे जर खंबीरपणे उभे राहिलात, तसं अंकिताचे पालक तिच्या स्वप्नांच्या मागे खंबीरपणाने उभे राहिले तिच्या बरोबर, तर ती स्वप्न तुमची मुलं नक्की पूर्ण करून दाखवतील. आणि तुमची खंबीर साथ ही तुमच्या मुलांसाठी ताकद असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज अंकिताची गप्पा मारून आपल्याला अनेक नवीन गोष्टी तुम्हाला नक्कीच कळाल्या असतील की तुम्ही तुमचा वेळ कसा मॅनेज करायचा आहे, अभ्यास कसा करायचा आहे. तुमचे जर अजून काही नीट विषयी प्रश्न असतील, तुम्हाला अजून काही शंका असतील, तर आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आम्ही नक्की त्या प्रश्नांची उत्तरं घेऊन तुमच्यापर्यंत येऊ. या व्हिडिओलाही तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला अजून काय ऐकायला आवडेल, तुम्हाला अजून कुठल्या विषयावरचे व्हिडिओज बघायला आवडतील, करिअर कट्टाच्या माध्यमातून तुम्हाला अजून कुठल्या अशा विद्यार्थ्यांशी संवाद साधायला आवडेल, कुठल्या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधायला आवडेल, हेही आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. आणि असंच तुमचं प्रेम ह्या चॅनलला, स्पेक्ट्रम अकॅडमीला भरभरून देत राहावा.
स्पेक्ट्रम अकॅडमी जसं मी मगाशी म्हणलं तसं गेली 25 वर्ष ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि हे ज्ञानदानाचं काम अखंड अविरत ही अकॅडमी एकाच ध्येयाने करत आहे की सर्व प्रकारचं शिक्षण सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांकरता आम्ही पोचवू शकू. पुन्हा एकदा अंकिता तुझं अभिनंदन की जे तुझं स्वप्न आहे, जे तू स्वप्न बघितलंस, आज त्या कॉलेजमध्ये तुझी ऍडमिशन होत आहे आणि पुन्हा एकदा तुझ्या आई वडिलांचंही अभिनंदन ह्या सगळ्यामध्ये की त्यांनी तुला तशी साथ दिली आणि आमच्या विद्यार्थी मित्रांना ह्याच्यातून खूप नवीन गोष्टी कळल्या असतील आणि तू इथं आलीस त्याबद्दल पुन्हा एकदा तुझे धन्यवाद. थँक्यू मॅम. थँक्यू.